विठाला विठाला आणि फ्रेश बसा असं. हा 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 असं फ्रेश बसा. काय टेन्शन बिन्शन आहे का महिला मंडळ? काय पुरुष मंडळी तुमच्यावर काय कर्ज बिर्ज कोणावर? आणि जरी असलं तरी काय टेन्शन घ्यायचं महाराज? ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असं नको व्हायला. फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलं? अहो कोण आलं? मी आलो. मी कसा दिसतोय? फ्रेश. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा महाराज. विठाला विठाला टाळ वाजवा टाळ. वर्धापन दिन सोहळा आहे. पहिला प्रश्न, आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? मोकळ्या मनानं उत्तर द्या. डोकं खाजून भरपूर वेळ आपल्याकडं. आताशी सुरुवात आहे. हा हॉस्पिटलची. काय म्हणतात मंदिराची? काय म्हणतात हॉस्पिटलची. आता नीट आहे का? आपण जर आजारी पडलो आजारी तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? हा म्हणा किंवा नाही म्हणा. आहे. म्हणजे आपण जर आजारी पडलो तर दवाखाने भरपूर आहे. पण आज जगामध्ये 60% लोकांना मानसिक आजार आहे. कसला आजार आहे? मानसिक म्हणजे मनाचा आजार. मनाचा म्हणजे टेन्शन. काही लोक बघा टेन्शनमध्येच असतात. असं गाडीवर असलं तरी टेन्शनमध्येच. असं आलं तसं करू, तसं आलं तर असं करू, हे आलं तर ते करू, ते आलं तर हे करू. हां धून में धून, आपणी धून, पराया धून, पाप न पुन. टेन्शनमध्ये. मग माझं म्हणणं काय? शरीराचा दवाखाना आहे. शरीराचा दवाखाना आहे पण मनाचा नाही. मग हे काय आहे? मंदिर जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर म्हणतात ना. हा. म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. हां जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला मंदिर म्हणतात महाराज. हां आणि हे मंदिर कसलं आहे? विठ्ठल. विठ्ठल या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. ब्रह्मदेव, महादेव आणि भगवान विष्णू यांचं एकत्रीकरण म्हणजे युगे 28 विटेवरी उभा. विठाला विठाला. मग आज सुंदर कार्यक्रम आहे. मंदिराचा वर्धापन दिन आहे. मंदिर, मंदिर या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला. आता पुढचा मुद्दा आहे का? मंदिर म्हणजे काय? मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं पण आतला जो भिकारी असतो तो देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या. खरा भिकारी कोण? आतला. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम महाराज. काल परवा कुठं कीर्तनाला चाललो होतो मी आणि सिग्नल लागला. सिग्नल रस्त्यावरती लागतो ना सिग्नल. आणि आमची गाडी थांबली. आता मी पुढंच बसलो होतो पांढरे कपडे धोतर वगैरे घालून. त्या भिकाऱ्याला वाटलं महाराज दिसतोय. ते जवळ आलं माझ्या गाडीच्या. काचा वाजवली, काच खाली घेतली मी. मला म्हणला महाराज. म्हणलं बोला. 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय. मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि दिली. म्हणलं जा. ते थोडं पुढं गेलं. परत मागं आलं. मला म्हणला महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणला काय म्हणता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. भिकाऱ्यांचं लय अवघड काम. पण आता खरा भिकारी कोण तुम्हाला सांगतो. नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण,
ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपया समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. असू द्या. लहान मुले देवा घरची, लहान मुले देवा घरची, मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असतं तेव्हा? नीट लक्ष दे महाराज. ऐका महाराज, महिला मंडळ तुम्ही मंदिरात जाता का नाही? काय मागता देवाकडं? हा, काय सुखी, काय सुखी भेळ, काय मागता? सुखी ठेव. कोणाला? देवाला. कोणाला? मला. बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाढी जळली तरी चालल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण स्वार्थी महाराज, आपण काय स्वार्थी? आपलं मागणंच स्वार्थी. सगळं पाहिजे ते मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, बायका पोरं सगळं, बाकीच्यांना काय? आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. तुम्हाला अजून सोपं सांगू का? मी तर म्हणतो देवाकडं मागण्याची गरजच काय? देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? अहो कळतं का नाही? कळतं ना, देवाला कळतं ना. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची घाणी. म्हणजे देवाला सगळं कळतं, पण आपण तरी पण देवाकडं मागतो कोणासाठी? स्वतःसाठी मागतो महाराज, सगळं स्वतःसाठी. हां, पण आपलं मागणं स्वार्थ आहे. संतांचं तसं नाही. संतांचं जे मागणं ते समाजाकरिता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया माझी या सकळ हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. कोण म्हणते? नामदेव महाराज. ह्याला म्हणतात मागणं. एकनाथ महाराज म्हणतात, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. सुख. लय प्रेम झालं महाराज, धन्यवाद. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही असं एकमेकावर धावतोय का बाबा? ते आमची प्रेम करण्याची पद्धतच तशी आहे. भेटल्यानंतर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. समाधान महत्वाचे महाराज, प्रेम महत्वाचे. नीट लक्ष द्या. नामदेवरायांचं मागणं वेगळं, एकनाथ महाराजांचं मागणं वेगळं, तुकोबारायांचं मागणं वेगळं आणि आपलं मागणं वेगळं. इथपर्यंत आलोय. आता 4 मुद्दे नीट आहे का? पहिला मुद्दा, दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी
आपल्याकडं नसावं. काय अवघड आहे का? दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याक मागायचंय त्याच्याक असावं. जमलं ना काय? मग सोपं आहे, बोलत जा. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याक मागायचं त्याच्याक असावं. ज्याच्याकडं मागायचंय त्याचं ते स्वतःचं असावं. आणि जे मागायचे त्याची आपल्याला गरज असावी. विठाल विठाल हा, इथपर्यंत आलो. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराई जे आहे, आता एकतर विषय असा आहे, मागतो तो देव, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत. मग तुम्ही म्हणाल जर देव देतो पण घेत नाही ते जर संत असतील तर तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कसा? आता त्याचं मी उत्तर पहिलंच देऊन टाकलं. आपलं मागण्यास स्वार्थ आहे, संतांच्या मागण्यास स्वार्थ नाही. म्हणून आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण, आपण जे बोलतो त्याला काय म्हणतात? भाषण. भाषण या शब्दाचा अर्थ काय? जे बोललं ते कधी खरं बोलायचं, बोललं तसं वागायचं नाही, त्याचंच नाव भाषण मारा. दुसरं काय असतं भाषण? पण संतांचं तसं नाही. संत जे बोलतात त्याला अभंगवाणी म्हणतात. आणि अभंगवाणी खोटी नसते, त्यात काय स्वार्थ नसतो महाराज. म्हणून संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं. इथपर्यंत आपण आलोय. आता पुढचा मुद्दा जरा बारीक आहे का महाराज? हो, जीवनामध्ये मनुष्य जन्म एकतर मिळतच नाही, नशिबाने आपल्याला मिळाला इथपर्यंत ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं पाठ आहे महाराज. जो जन्माला आला तो एक न एक दिवस जाणार आहे. घडी घडी काळ वाट्याची पाय, अजून किती आहे अवकाश. हो, मग सगळ्यांचं पाठ आहे महाराज, प्रमाण अभंग सगळ्यांचे पाठ आहे. पण या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर एकतर देवाची भक्ती करा. देवाची भक्ती करत असताना भक्ती मनाच्या मार्गानं करू नका, संतांनी सांगितलं त्या मार्गाने करा. नवे नवे देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे, बरोबर. आता भक्तीमध्ये पण प्रकार आहे महाराज. भक्तीमध्ये आपली भक्ती म्हणजे निवळ आंधळी भक्ती. आंधळी भक्ती म्हणजे कसं सांगू का? महिला मंडळ श्रावण महिन्या नागपंचमी, श्रावण महिन्यात नागपंचमी येते. कुठं जाता तुम्ही? अहो कुठं जाता? वारुळाव. कशाला? नागोबाची पूजा करायला. आता तुम्ही एवढ्या श्रद्धेने जाता, मनोभावाने जाता, नागोबा प्रसन्न होतो. नागोबा म्हणतो एवढ्या लांबून बाई आली, आता आपण तिला घरी जाऊन दर्शन देऊ. मग नागोबा तुमच्या घरी येतो. मग तुम्ही काय म्हणता? नागोबा आलो, या 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 महाराज, काय घेणार? चाय कॉफी कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोप्यावर म्हणता का? नाग घरी आलो तुम्ही काय करता? हा, काठी घेता? मग त्या दिवशी काय करत होते? त्या दिवशी पूजा करत होते, आणि आता काठीनी पूजा. मग ही भक्ती नेमकी आपली आहे कोणती? या भक्तीला किंमत नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. या भक्तीला किंमत नाही महाराज. भक्ती कशी पाहिजे? हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. देवाला कुठली भक्ती आवडते? ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. कोणत्या संतांनी बाबा संसार सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे का ते देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती महाराज.
संसार करा, संसार सोडायला सांगितलं नाही. प्रपंच करूनी परमार्थ साधावा. प्रपंचाचं वरून आठवलं, लग्नाचं जातं लय अवघड. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माया का काय बघता? हो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं अवघड महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईलमध्ये. मला अनुभव आहे. यंदा यावं माझं नाव सजनी. म्हणजे महाराजांना पण अनुभव. साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ कैसे हुआ. कैसे हुआ ते तुम्हालाच माहित आता. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए महाराज. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, परमार्थ होणारच आहे महाराज. परमार्थ कसाही करा पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. परमार्थ होतो पण संसार किती करा पूर्ण होत नाही महाराज. पण म्हणून मी सांगतो घरात वातावरण चांगलं राहू द्या. घरात वातावरण कसं पाहिजे? मी तर नेहमी म्हणतो घरात एकमत पाहिजे. काय पाहिजे? एकमत. ज्या घरात एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते. माझी एक सूचना मग अशी द्यायची राहिली, आता महाराजांवरून आठवलं मला. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? टाळी वाजूच वाटली तर वाजूच वाटली तर वाजवायची. पण जर वाजवलीच तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून. कशी? अजून काही ना, करंट लागलं नाही, पण हळूहळू लागन. टाईम आहे आपल्याकडे. हा, ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाचे. एकी पाहिजे. घरात पती पत्नीने सुद्धा प्रेमानं राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पतीन, मागचं पत्नी. हा, पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे. होय, चैन कुठल्या चाकाला? मागच्या. म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी आज इथून सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज, बोला पटकन, गरज नाही. का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं टाळकरी मंडळी जावंच लागेल. जावं लागेल, नाही जाणारच. म्हणून बॅलेन्स महत्वाचं आहे. एकमेकांना समजून घ्या, माफ करायला शिका. जास्त भांडणं करण्यात काय मजा नाही महाराज. याच्या पुढं जाऊन सांगू का? एक वाक्य एकच सांगतो, तुम्हाला पटल, महिला मंडळांना पण पटल. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. कोणतरी वा म्हणलं बरं का मागून. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? बघत गेला, बॅलन्सच बिघडला ना बाबा. बॅलन्स एकमेकांना समजून घ्या. असं करू नका. घरात वातावरण चांगलं राहू द्या महाराज. प्रेम सुख देई प्रेम. प्रेमाविना नाही समाधान. इथं होतो आपण. आणि आज माणसाला काय नाही, थोडा इको कमी करा आता. काय नाही? समाधान नाही. समाधान नाही. इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. फक्त हात वर करायला सांगितलं होतं. आता जे पुढं बसलेत का त्यांना मात्र दिसत नसन, एकीचं सुद्धा हात वर नाही. आणि जिने कोणी चुकून एकीने हात वर जर केला असेल त्यांनी सुद्धा हात खाली घ्या. कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज.
आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसांनी मळका असावं, मळकं. मळका असावं पण जळकं नसावं. मळ साप होता, आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग मशीन, आता सगळा मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. महाराज, मी नेहमी कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेल ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना घेणं न देणं, कारण ह्याला काय नाही, समाधान नाही. समाधानी असं माणसाने आनंदी राहिलं पाहिजे. जीवनात काय महाराज, कोणता दिवस कसा येईल सांगू शकत नाही महाराज. आज आहे उद्या आहे का नाही सांगू शकत. हसून खेळून राहिलं पाहिजे महाराज. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. हा चला घुसता येतं. आनंदाने हसून राहिलं पाहिजे महाराज. आणि मग जो मोकळ्या मनानं हसत नाही ना, असं आतल्यात असं गपचूप हसतो ना, त्याला अटॅक येतो. तुम्ही बातम्या वाचता का नाही, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक, 35 वयात अटॅक. अहो हे काय अटॅक येण्याचं वय काय? अटॅक काय येतो माणसाला? पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन माणसाला, याच्यामुळे अटॅक येतो. आपले पूर्वज बघा, पूर्वज पणजोबा आजोबा हे आपले पूर्वज कसे होते? त्यांचे काय होतं महाराज? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी. पैशांची जास्त हाव नाही. त्यावेळेला जास्त दवाखाने पण नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? मन कसं होतं? समाधानी. आणि आज माणसाला काय नाही, समाधान नाही महाराज. समाधान असणं फार महत्त्वाचे महाराज. दुसऱ्यावर जळून काय उपयोग आहे? मी एक वाक्य सांगू का तुम्हाला? आपल्या प्रारब्धात जे आहे अहो तेवढंच आहे ना, दुसरं काय का? जे प्रारब्धात आहेत तेच आहे. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? श्रीकृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12ला, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, अष्टमीला, नवमीला. तुम्हाला वाटतं कालचं कीर्तन चालू झालं काय? तसं नाही. मला सांगायचं काय, देवाला चुकलं नाही प्रारब्ध, आपल्याला चुकणार आहे का? अजिबात नाही महाराज. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. आहे का? नाही महाराज. प्रारब्ध आहे प्रत्येकाचं महाराज. एकाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? कारण हा गडी उठलाच नाही, आणि उठला असेल तर त्याला तलाठी सापडलं नसेल. आपल्याला काय माहिती, एवढा कोणी सांगितलं विचार करायला. प्रारब्ध प्रत्येकाचं वेगवेगळं महाराज, ते बदलू शकत नाही महाराज. अजून सोपं करून सांगू का तुम्हाला? सोपं सांगू का? बघा, कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं धाव्याला वापरलं, एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं, अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध. नाही समजलं का? झाडाचे फुलं तोडले, त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, एक हार प्रेत्यावर गेला. झाडाचा काय दोष? ज्याचं त्याचं, आवाज येऊ दे, ज्याचं त्याचं प्रारब्ध. एका खाणीतून 3 दगड निघाले. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू. ज्याचं त्याचं. नाही कळलं का? अजून सोपं सांगू? पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं. ज्याचं त्याचं. नाही समजलं? अजून सोपं सांगू का? अजून आहे का? एका बापाला 3 मुलं, थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? आता समजलं बघा बाबा. ज्याचं त्याचं. आणि एवढं सांगून सुद्धा तुम्हाला समजत नसेल ते तुमचं. भोगल्याशिवाय पर्याय नाही महाराज. प्रारब्धात जे ते भोगावं लागणार. याचं सोपं सांगू का? अन्न मान धन
हे तो प्रारब्ध अधीन. म्हणजे प्रारब्धात जे ते होणार आहे ते बदलू शकत नाही. म्हणजे याच्यावरून एक शिकायला भेटलं, प्रारब्ध आपल्या हातात, बोला पटकन, प्रारब्ध आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण त्या दोन्ही मधला जो काळ आहे तो आपल्या हातात आहे ना. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं हे कोणाच्या हातात आहे? कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना महाराज. म्हणून कर्म कसं पाहिजे? चांगलंच पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे. देवाने तोंड दिलं, कसं बोललं पाहिजे? चांगलं बोललं पाहिजे. साच आणि मितले जैसे, शब्द जैसे कळोळ अमृताचे. माणसाने चांगलंच बोलावं. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे असं माणसाचं काय पाहिजे? बोलणं पाहिजे. आणि माणूस राग आल्यावर तर काहीही बोलतो. मी एक वाक्य सांगतो, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. बसणारी मंडळी नीट आहे का? राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, ओरडायला ताकद लागत नाही, मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून, अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. विचार करून बोललं पाहिजे का नाही? कर्म आपल्या हातात आहे बघा. प्रारब्ध आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे. चांगलं बोललं पाहिजे महाराज. मी मगाशी गाडीत येताना एका ठिकाणी वाचलं. आता आपला अभ्यास बाबा गाडीतच, घरी काही टाईम भेटत नाही. मग प्रवासात असताना मी एक असं वाक्य वाचलं. ते असं होतं की पुरुष एका कानानं ऐकतात, म्हणा ना म्हणा, दुसऱ्या कानानं. हां, पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत, बोला पटकन, भरत नाही. प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून. तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू? अख्ख्या गावाला सांगत सुटते. आता याच्यातून शिकायचं काय? जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललंच पाहिजे महाराज. पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला. हो, चांगलं बोललं पाहिजे. इथं होतो आपण. चांगलं वागलं पाहिजे. आपलं वागणं चांगलं नाही महाराज. हो, माझं मागं एका ठिकाणी कीर्तन झालं. मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली. म्हणलं बाबा हे कशासाठी? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं चालन का? म्हणजे लोक वागायचं कळत नाही, बोलायचं कळत. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, आचरण चांगलं पाहिजे. एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालेल, एखादी चाल नाही म्हणता आली काय प्रॉब्लेम नाही महाराज. पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण चुकलं, परमार्थ बिघडलं महाराज, काय उपयोग नाही महाराज. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी? विश्वामित्राने. किती वर्ष? 60,000. नीट आहे का? विश्वामित्राची दाढी आहे का, दाढी जमिनीला टेकली होती. कारण तपश्चर्याच किती वर्ष होती? 60,000 वर्ष. वरती इंद्रदेव घाबरला, आपलं पद जातंय का काय? कारण तपश्चर्याच किती बाबा? 60,000 वर्ष. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून, टेन्शनमध्ये. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी कळते ना तुम्हाला? हां, तेवढं तर माहीत असणार. नर्तकी आली. नर्तकी इंद्राला म्हणली, इंद्रा वाय आर यू नर्वस? असा तू नर्वस का दिसतो? इंद्रदेव म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. प्रॉब्लेम डेंजरस आहे. ती नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय नक्की? इंद्रदेव म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. विश्वामित्राची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. नर्तकी म्हणली, यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे काय घ्यायचं? मे हू ना. कोण म्हणलं?
नर्तकीने पायात चाळ बांधला, चाळ, आणि विश्वामित्रा पुढं जाऊन तो पाय आपटला. अहो डोळेच उघडले ना त्याने. तपश्चर्या किती, डोळेच उघडले महाराज. तो म्हणला बस तुम्हारे बिना मी जी नाही सकता. ती नर्तकी म्हणली बावटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडे वनी, ऐसे बुलले थोर थोर तेथ जीव किती पामर. सांगण्याच्या तात्पर्य तुम्ही समाज प्रबोधनकार असू द्या, शिवचरित्रकार असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, महाराष्ट्र भूषण असू द्या, नाही तर आणखी आंतरराष्ट्रीय कीर्तनकार असू द्या, नाही तर कोणीही असू द्या, आचरण चुकलं परमार्थ संपला. विठाला विठाला. मग प्रारब्ध आपल्या हातात नाही, इथं होतो आपण. कर्म आपल्या हातात आहे. मग कर्म कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हे समजेल. दशरथाच्या पोटी प्रभू राम जन्माला आले, हे त्यांचं बोला पटेल, हे त्यांचं प्रारब्ध. पण तेच दशरथ राजे पुत्र शोकाने गेले, हे त्यांचं कर्म, हे त्यांचं कर्म. मग मला एक सांगा, ज्यांच्या नजरेने शबरी तरली, ज्यांच्या स्पर्शाने आईल्या तरली, त्यांना आपला बाप सोडवता का नसता आला? प्रत्येकाचं म्हणणं असायचं प्रभू रामचंद्र देव होते, तर त्यांचे वडील असे पुत्र शोकाने का गेले बाबा, तडफडून का गेले? याच्यातून सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून कर्म चांगलं ठेवा. प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. मग कधी कधी होतं असं महाराज, कधी कधी आता कर्माचे दोन प्रकार आहे, एक तर पुण्य आणि एक तर पाप. कधी कधी पुण्य करायला जातो घडतं, कधी कधी पाप करायला जातो घडतं. म्हणजे पाप पुण्य सुद्धा आपल्या हातात, प्रारब्ध आपल्या हातात, कर्म आपल्या हातात आहे, पण त्यातलं पाप पुण्य आपल्या हातात नाही. मग तुम्ही मला पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? पाप पुण्य देवाच्या हातात आहे. अभंगाचं प्रथम. धर्माची तू मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची ती मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची
मला एक सांगा, गायन करणं सोपं आहे का हो? सोपं आहे का? काही ना, नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही महाराज, त्याच्यामुळे कष्ट आहे महाराज. सोपं आहे का? बघायला सोपं वाटतं पण सोपं नाही. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? हे तबला वाजवणं सोपं आहे का? बोट फुटतात रियाज करून करून, बोटातून रक्त येतं. 7-8 वर्षाची मेहनत असते त्याच्या मागे, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवता येतं. सोपं नाही. बरं ते त्यांचं राहू द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर माझ्या मागं काय म्हणता हे महत्त्वाचं. सोपं नाही महाराज. आता ते जाऊ द्या. एवढे सुंदर इथं मृदंग वादक आहेत, तबला वादक आहेत, इथं महाराज मंडळी, गायनाचार्य सगळे आम्ही महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. थोडंफार येत असणार महाराजांची लई मजा. तसं काही नसतं महाराज. जुनं उदाहरण एक सांगतो तुम्हाला. रॉकेट माहिती आहे ना? रॉकेट रॉकेट आकाशात उडतं. आकाशात आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय हो. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडं बघून तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो. होय शंकर महाराज, बरोबर आहे का नाही? बघायला सोपं वाटतं, सोपं. आता विषय निघाला म्हणून सांगतो मी. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती किती 35,000. दिवस आहे गाडीतून, रात्रही. घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही रोज गाडीमध्ये शिजतो. पण हे तुमचं असणार आमच्यावरती प्रेम आहे महाराज. सोपं नाही महाराज. एक जण तर माझा मित्र होता महाराज, म्हणजे हाय अजून, होता म्हणण्यापेक्षा. पण तो भेटल्यावर नेहमी कानायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीमध्ये महाराज. असं फिरवलं रोज, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा. त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज आहे हो. पण हे हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. आता किती वेळ झाला? तास दीड तास झाले तुम्ही इथं बसले. तुम्हाला घरची आठवण झाली का? महिला मंडळ नाही? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय, वर काय ते मला माहित नाही, कारण मी अजून गेलो नाही. मी गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगा वर यायचं का नाही. वर काही नाही, सगळं इथंच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हा आनंद कुठंच नाही महाराज. आजचा जर कार्यक्रम जर पाहिला तर असं वाटतच नाही करवेळे पाड्यामध्ये चालू आहे. आजचा कार्यक्रम जसं काय पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असं नियोजन आहे महाराज. वा वा. खूप सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन, सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर माणसं, सगळं सुंदर महाराज. म्हणून काय महाराज कसं आहे, महाराज पण सुंदरच की. फक्त ते मलाच म्हणावं लागलं. वा वा. सगळं सुंदर नियोजन आहे महाराज हो. म्हणून देवाची भक्ती करा. देवाकडं मागताना जरा विचार करून मागा. एकतर मागायची गरज नाही, पण जर मागितलं तर चांगलं मागा हो. तुम्हाला उदाहरण देतो. एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला. आता होणार तर नाही, पण आपण समजायचं झाला. आणि झाल्यानंतर देवाने अशी अट घातली. अट मी काय सांगतो याच्या मागं, मागायचं कळलं पाहिजे. देवाने अशी अट घातली,
सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे समजा सुनने मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? म्हणजे तुम्हाला समजलं, सून जे मागेन त्याच्या डबल सासूला. वा वा वा. पण सून लई हुशार होती, हुशार. सून कशी होती? अहो सून कशी होती? कुठली होती? महाराजांनी सांगून टाकलं, करवेळे पाडायचीच होती. इथल्या सुना, इथल्या सुना हुशार महाराज, काय डाऊट घ्यायची गरज. ती हुशारच ना. ती म्हणली देवा मला कळलं, सून जे मागायचं डबल सासूला, पण किती वेळा मागू शकते मी, किती वर आहे? देव म्हणले 3 वर आहे, 3 वेळा मागू शकते, जरा विचार करून माग. पण ती सून कशी होती? महिला म्हणलं आवाज आला पाहिजे. सून कशी होती? कुठली होती? ती हुशारच ना. ती म्हणली देवा पहिला वरदान मला असं द्या, पहिला मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू सासू हा सासू, अहो दोन्ही गेले, तिला दिसणीच काय. देव म्हणले ततास तू. आता राहिले किती? 2. पण सून कशी होती? कुठली होती? ती हुशारच ना. ती म्हणली देवा मला दुसरा वरदान असं द्या, एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली, दोन्ही पाय गेले ना. आता राहिलं किती? राहिलं किती? सून कशी होती? कुठली होती? ती हुशारच ना. ती म्हणले, देव म्हणले बघ शेवटचा चान्स आहे, परत चान्स, जरा विचार करून बघ. पण सून मुळातच अजून हुशारच आहे का? हुशारच ना. ती म्हणले देवा मला शेवटचा वरदान असं द्या, शेवटचा. उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग दिल्यागत. त्याच्या डबल डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माय ग. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? देव प्रसन्न झाला, मागायची अक्कल. एक तर देव प्रसन्न लवकर होत. बरं मला एक सांगा, सगळ्यात लवकर प्रसन्न होणार देव कुठला? हा हा शिवभोळा आणि त्याचे पाय माझे चित्ती. तो देव लवकर प्रसन्न होतो. आणि तो देव प्रसन्न झाला कोणाला? 3 मित्रांना. आता 3 मित्र येडेच होते. देव प्रसन्न झाले, भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि पहिल्या मित्राला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला काहीच नको, माझ्याकडे सगळं आहे, पण तुम्ही म्हणताय म्हणून येडच ते. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, चिंचेची झाडं 1 कोट. चिंचेची झाडं किती? अहो चिंचेची झाडं किती? 1 कोट. प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? आणि प्रत्येक पानाला माल झाला किती? आता तो घरी गेला विचार करा, आपल्याला टाईम नाही. भगवान शंकर म्हणले तर तस तू. आता राहिले किती? 2. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला मला सुद्धा देवा काहीच नको. आता ह्यानी मागितलं, म्हटलं मी कसा गप राहू, मी मागतो. देव म्हणले माग. म्हणलं असं करा, ते चिंचेची झाडं कापा. चिंचेची झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्याचं कपाट बनवा, ते नोटा तोडा, कपाटात कुलूप चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर म्हणले तर असतो. आता राहिला राहिला तो लई हुशारू. कुठला होता? सगळे हुशार इकडेच आहे का? हा इकडेच होता, करवेळे पाडाचा, लई हुशार. त्याला म्हणले देव माग तुला काय पाहिजे?
आता तो हुशारच. तो म्हणला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आल्या ना, चाव्या, त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. अहो देव प्रसन्न झाला, पण मागायची अक्कल. दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलं मागणं काय फायद्याचं महाराज? हे मागणं फायद्याचं नाही महाराज. मागणं कसं असावं? हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. ह्याला म्हणतात मागणं. समाजाच्या कल्याणासाठी संतांनी मागितलं. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं महाराज. आपल्या मागण्यात स्वार्थ, संतांच्या मागण्यात स्वार्थ नाही महाराज. म्हणून मागताना विचार करून मागा. आणि दुसरी गोष्ट नीट लक्ष द्या, दुसरी गोष्ट, या जन्मात आल्यानंतर कर्म चांगलं ठेवा. माझं माझं करत बसू नका. 2026 चालू झाले, कॅलेंडर बदललंय. या 2026 मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपली माणसं ओळखायला शिका. प्लेटभर शिरा खाता का? शिरा अहो खाता का नाही? काय असतं शिऱ्यामध्ये? काजू, बदाम, पिस्ता, हा पिस्ता, मनुके. पण ज्याच्यामुळं शिरा गोड होतोय, साखर दिसत मग नाही का? आहे पण दिसत. मग तशी काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, दिसत, बोला पटकन, दिसत, पण त्यांच्या असण्यानं आपलं आयुष्य गोड होत असतं. अशी माणसं जपायला शिका. अशी माणसं जपा, आपली माणसं ओळखायला शिका महाराज. आणि चांगलं वागा, चांगलं. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगू का, तुम्ही चांगलं वागून सुद्धा जर समोरच्याला किंमत नसेल तर याच्यात तुम्ही निराश होऊ नका. याच्यात तुमचा काही दोष नाही. सोन्याची किंमत सोनारालाच असते, सोन्याची किंमत भंगारवाल्याला नसते. एवढंच ध्यानात ठेवायचं. आपण निराश नाही व्हायचं महाराज. आपण चांगलं काम करतच राहायचं महाराज. लोकांक काय लक्ष देतं महाराज? हो, आपली माणसं ओळखायला शिका महाराज. जीवनामध्ये येऊन चांगलं वागा, चांगलं बोला, कर्म चांगलं ठेवा. प्रारब्ध आपल्या हातात नाही, कर्म आपल्या हातात आहे. त्यात पाप पुण्य आपल्या हातात नाही, पण पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. पण पाप पुण्य जरी देवाच्या हातात असलं तरी कर्म आपल्या हातात आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवाला, देवा मला वाईट जे कर्म आहे, दुस्तर जे कर्म आहे, त्याच्यापासून मला लांब ठेव, त्याच्यातून मला सोडव. अभंगाचं दुसरं चरण.
मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. वाईट कर्मापासून लांब राहा महाराज. वाईट कर्म माणसाला यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही, प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही. कर्म माणसाचे चांगले पाहिजे, नाही तर केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती. म्हणून चांगलं वागा, पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. सर्वांनी एकदा हाताने टाळे वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमार. तुम्हाला पण लागेल. मग चला चालू द्या. विठोबा रखुमार. ठीक आहे. चालूच ठेवू ना मग. सकाळी पण कार्यक्रम मला. मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. हो, चांगले कर्म करा महाराज जीवनामध्ये येऊन. दुसरं काय महाराज. मनुष्य जन्म सारखा सारखा नाही. कोणता दिवस कसा यायला सांगता येणार नाही. एक दिवस कीर्तन झालं, माझ्याजवळ एक जण आला, मला म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम लय वाईट. मी म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा चांगला देऊ नाही. तुम्ही महाराज असं कसं काय म्हणता? मी म्हणलं यम चांगलाच आहे, तो असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही. यम अगोदर 3 मिस कॉल देत असतो आणि मग चौथ्यांदा उचलतो. हा चला उचलतो, काय विषय. तो म्हणला महाराज तुमचं मला सगळं पटतंय, पण माझा एक प्रश्न असा आहे, यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं यमाकडं तुझाच काय, तुझ्या काय खानदानाचा नंबर आहे, असं काय करतो? मग त्याला मी सांगायला सुरुवात केली. पहिला मिस कॉल, मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला. आता टाईम नाही आपल्याकडं. त्याला पहिलं मिस कॉल सांगितलं मी, काळे केस पांढरे होणे. पण लोक एवढे हुशार निघाले, हा काय केलं? हा काळे केलं, डाय केलं. पण त्यांना मिस कॉल काय समजला?
भाऊ थोडा आवाज दे ना, जरा कमी झाला. मिस कॉल काय समजला नाही. मग या म्हणला चल ठीक आहे, पहिली भूलचूक माफ. दुसरा मिस कॉल दिला या म्हण. दुसरा डोळ्याची पावर कमी करून टाकली. लईच दिला, थोडा कमी करा. डोळ्याची पावर कमी करून टाकली. दुसरा मिस कॉल दिला, पण लोक त्याच्यापेक्षा हुशार निघाले. डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल काय समजला. मग या म्हणला आता शेवटचा चान्स. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. तुमच्याकडे काय म्हणतात? हा, कवळी कॅब कोण म्हणलं? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? बचाळ, कवळी, काय कवळीच म्हणतात ना. हां, पण त्यांना मिस कॉल काही समजलं नाही. मग यम म्हणलं आता बाद झालं, किती मिस कॉल खेळायचं कंटाळा आला. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, टेक्स्ट मेसेज नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे त्याला कट करायला ऑप्शन नाही. तो कॉल आल्यावर उचलावाच लागतो. मग तुम्ही कुठेही बसलेला असू द्या, पुढं बसलेल्या असू द्या, माझ्या शेतात असू द्या, नाही तर घरी असू द्या, कुठे असू द्या, मिस कॉल आला, फोन आला की उचलावाच लागतो. सगळे गेले, आपण हे जाणार आहे ना महाराज. किती सुंदर वर्णन आहे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा जागा पाठी भय आले मोठे. हे आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. गेला. हे आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू, देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा मागे भय आले मोठे. 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 भय आले मोठे. किती काही करा महाराज, एक दिवस जायचंय महाराज. फक्त असंच जाऊ नका. नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. चांगलं आयुष्य जगा महाराज. काय महाराज, काय कोणाचं काय घेऊन बसलं. येताना काय आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही. माझं नाव काय? बोला मोकळ्या मनानं. काय त्याला? वैभव. महाराज आता नाव वैभवच ना महाराज. तुम्ही मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नव्हतं. त्याला ओबी उपजली बाळकासी नाम नाही, त्यापाशी ठेवल्या नावाशी उदित होती. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव नव्हतं. बोलत जा ना, शेवटचे 5 मिनिटं. नाव नव. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं, वैभव. म्हणून काय ठेवलं वैभव. म्हणजे ते नाव मी घेऊन आलो, ते माझ्यासोबत आलं. ते कोणी दिलं? तुम्ही लोकांनी दिलं. मग ते नाव जर माझं नाहीच, ते नाव जर मी घेऊन आलो नाहीच, तर ते नाव खरं का खोटं? मोकळ्या मनानं बोला. खोटं. नाव कसं? खोटं. आता पलटायचं नाही बरं का.
माझं नाव जर खोटं, वाक्य नीट आहे का, माझं नाव जर खोटं तर माझ्या नावावर असणारी इस्टेट बोला की हा खोटी नाव खोटं म्हटल्यावर इस्टेट म्हणजे महाराज बाबा बघितलं का त्याच्यावर पण टाळी वाजवली म्हणजे डायरेक्ट तोंडाव माझ्या याच्यापेक्षा पुरस्कार दुसरा कुठला असू शकतो हाच माझा जीवन गौरव पुरस्कार वा 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 नाव खोटं म्हणलं इस्टेट खोटी म्हणजे सगळं बोला पटकन सगळं मग आतापर्यंत आपण खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी बोला पटकन टाइम नाही खोट्यासाठी सगळं खोट्यासाठी सगळं खोटंच ना महाराज काय खरं आहे मला महिला म्हणलं उत्तर द्या सोनं चांगलं आहे का वाईट हो सोनं कसं आहे वाईट द्या काढून तेवढंच माझे 2-4 वर्ष निघतील बाबा सोन्याचा भाव कसा आहे आता नुसतं भावच भाव आहे सोन्याच्या भावाला पण भाव आलाय ऐका सोनं चांगलं सुद्धा आणि चांगल्या मार्गानं जर कमवलं तर कसं आहे चांगले आणि वाईट मार्गाने कमवलं तर वाईट आहे चांगल्या मार्गासाठी वापरलं तर त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं सोनं कसं आहे चांगले आता नीट लक्ष द्या वैभव जन्माला आला होता का नाही थोडा मोठा झाला थोडासा मोठा झाला मग वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू काय शब्द वापरला तू काय शब्द वापरला तू वैभव सावध झाला वैभव म्हणला मी काय म्हणला मी वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला हा बिस्किटचा पुडा तुझा आहे वैभव म्हणला बिस्किटचा पुडा किती शब्द झाले तू मी तुझं माझं आणि या 4 शब्दावर कोर्टात सगळीकडे केस कचेऱ्या चालू आहे तू मी तुझं या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं तू इथे येऊनच दाखव मग तू आणि किती शब्द झाले किती झाले 4 मग हे 4 शब्द ज्ञाने का आज्ञाने बोला पटकन मोकळ्या मनानं आज्ञाने म्हणजे आपल्याला काय नाही आपल्याला ज्ञानच नाही हो ज्ञानच नाही काय ज्ञानी मला 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती 15 वर्ष किती 15 वर्ष दोघं भाऊ मेले जमीन तशीच राहिली वकिलांनी स्लॅब टाकला आपल्याला काय ज्ञान आहे हे ज्ञान आहे का आपल्याला याला ज्ञान म्हणतात मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले किती नवरदेव बैरा म्हणजे ह्याला ज्ञान म्हणतात का अजिबात नाही महाराज ऐका नुसतं ज्ञान असून उपयोग नाही नुसतं ज्ञान असून काय उपयोग आणि आपल्याला जे काही ज्ञान ते थोडा अहंकार आहे थोडं वाजवता येतं आकडूले थोडं गाता येतं फुगीरलंय थोडंच कीर्तन करता येतं शायनिंगच लय म्हणजे माणसाला ज्ञान आहे पण त्याच्यात काय अहंकार आहे अहंकार कामाचा नाही ज्ञान असून उपयोग नाही ज्ञानाला जोड वैराग्याचं पाहिजे वैराग्य कशाला म्हणतात तुकोबारांचं वैराग्य कसं आहे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आली याला म्हणतात वैराग्य आणि त्याला जोड पाहिजे भक्तीचा ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे फार महत्त्वाचं आहे महाराज एकच असून चालत नाही तिन्ही गोष्टी पाहिजे महाराज पण आता कलियुगामध्ये फार तुरळक गोष्टी महाराज एका ठिकाणी असणं तिन्ही गोष्टी एक वेळ ज्ञान असू शकतं वैराग्य अजिबात नाही वैराग्य असू शकतं बघ आणि मी तर म्हणतो हे जे उपदेश आहे ना हे कोणीही करू नये तुकोबाराही उपदेश करतात संत उपदेश करतात का कारण त्यांच्याकडं स्वार्थ अजिबात नव्हता आमच्यासारख्याने तो उपदेश अजिबात करू नाही महाराज त्यात काही मजा नाही महाराज ज्ञान असावं वैराग्य असावं भक्ती असावं 3 गोष्टी फार महत्त्वाच्या जीवनामध्ये